कुठलं गाव आहे? गोय बुद्रुक. वय बुद्रुक आहे का? तिकडे आता निवडणूक आहे. कोण कोण उभं आहे तुम्हाला माहिती आहे? हो. कोण आहे सांगा. सरिता सरिता संदीप माळी हां हां आणि लोकरे इकडं आणि परत गोडे हां हां अजून एवढंच माहिती आहे मला. बरोबर. आता जर समजा माळी आणि लोहकरे अशी जर लढत होणार आहे समोर, तर कोण निवडून येऊ शकेल? माळी. माळी का बरं? आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्याला. पण त्यांना का पाठिंबा आहे ते तुमचा? काम त्यांचे पूर्वीपासून आमचे मित्र आहेत ते संदीप माळी आणि त्यांचे काम आम्हाला आवडतात. ते कधी पण मदतीला जाऊन येणार माणसं. असं आहे का? आता लोहकरे तर सरपंच आहे मापोलीच्या. त्यांनी तर या भागात फार मोठी विकास कामं आणले असतील पण ते आमच्या फायद्याचे नाहीत. ते कसं बरं? मग आता आमच्याकडे काय आमचा विकास आमचं म्हणजे आमच्या गावात बेरोजगारी भरपूर आहे. ओके. हां, बेरोजगारी. आता त्यांच्या सासूबाई पण होत्या पंचायत समितीवरती. त्यांनी पण म्हणजे कोटी रुपयाचे निधी इकडे आणले. हो. ते दिलीप वळसे पाटलांच्या काळात म्हणजे त्यांच्या याच्या भरपूर कामं झाली दिलीप वळसे पाटलांची. तरी पण नाराजी काय मग त्या लोकरे नाही पण हे आमच्या जवळचे असल्यामुळं आम्ही यांच्या बाजूने आहेत. हा, म्हणजे जवळचे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्याकडे त्यांना हे करताय. ओके. हां हां हां. विकास कामं ते आणू शकतील? आणू शकतील विश्वास आहे आमचा. विश्वास आहे. ते कधी गावात येतात तिकडं? येतात. कधी आल्या त्या? जवळजवळ त्यांचा जन्म जे माळी गुरुजी आहेत त्यांचा जन्मच या गोयगावात झालेला आहे. हा, मग ते नेहमी येतात. हो. या भागातले विकास कामांकडे खरंच लक्ष देतील असं वाटतंय? असं वाटतंय मला. वाटतंय का? वाटतंय. ओके. आणि आता लोकरे हे जे आहेत यांनी तर म्हणजे स्वतः सरपंच आहे मापोलीच्या वगैरे, त्यांना पण ह्या भागातून कसं राहील मतदान मग? मला वाटतं चुरशीचं मतदान होईल. हो ना. ओके. म्हणजे दोन्ही पण आता त्यांनी विकास कामं आणलीत, तुम्ही सांगता यांचा संपर्क फार मोठा आहे, हां. तर कसं राहील पुढे? आता दोन्ही पण कसं आहे निश्चित आपण सांगू शकत नाही पण आमचा विश्वास आहे की माळी मॅडम ते येतील निवडून असं आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे आमचा. आम्ही ते निवडून येतील. हां. आणि जिल्हा पंचायत समितीला इकडे ज्योती पारधी आणि गव्हाले ताई वरच्या त्यापैकी कोण निवडून येईल? गबालेताईंविषयी जरा वाटतंय मला निवडून येतील म्हणून. ओके. त्या तर पुण्याला राहतात, ते कसे निवडून येतील? मग आपला शिवाजी गव्हाले तो आमचा मित्र आहे आणि आम्ही असतो सतत एकत्रच असतो त्यामुळे आम्हाला विश्वास जरासा वाटतो ते निवडून येतील. ते निवडून. परंतु जसं तुम्ही सांगितलं मागाशी त्याप्रमाणे प्रवीण पारधी यांचं पण तालुक्यात फार मोठं काम आहे. आमच्या परिचयाचा नाही म्हणजे माझ्या वैयक्तिक परिचयाचा नाही. बापरे. म्हणजे ह्या भागात त्यांनी फार मोठे मोठे मुद्दे उचलले काही काळामध्ये. त्याच्या मिसेस ते उचलले असतील पण माझ्या स्वतःच्या परिचयाचा नाही. ओके ओके. हां, असं म्हणा. तुमचं म्हणणं आहे की मग गव्हाले आणि माळीताई निवडून येतील. हो.